नमस्ते, चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज हिवाळा स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पालकचे गरमागरम कुरकुरीत भजी। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साहित्य पाहून घेऊया। इथे मी एक गड्डी पालक घेतली आहे, स्वच्छ धुवून आणि पाणी निथळून घेतलेलं आहे, अजिबात पाणी ठेवलेलं नाहीये। सगळ्यात महत्त्वाची टीप आहे ही लक्षात ठेवायची। इथे 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलाय, चिमूटभर हिंग घेतलाय, हळद आहे, मीठ, ओवा, जिरे आणि तळण्यासाठी तेल, मिरची आणि लसूण। तर इथे मी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा करून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, सर्वप्रथम तेल गरम करायला घेऊया। पालकचे भजी तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे। तेल गरम होईपर्यंत आपण भज्याचं बॅटर तयार करून घेऊया। तर काय करायचंय, सुरुवातीला इथे मी 1 चमचा ओवा घेतलाय, तो हातावर असा चोळून घ्यायचा आहे आणि ह्या बेसन पिठामध्ये घालायचा आहे। त्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचंय, आवश्यकतेप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिरची, लसूण, जिरे याचा ठेचा करून घेतला होता तो पण घालायचा आहे। तुम्हाला जसं हवं आहे तिखट तसं तुम्ही घाला, मी थोडंसं कमी घालणार आहे। नंतर काय करायचं, यामध्ये 2 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे, अगदी कडकडून घेतलेलं मोहन घालायचं आहे। तर मोहन घातल्यानंतर हात घालू नका, कारण की हे गरम आहे। तर चमच्याने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी पाणी अजिबात वापरलेलं नाहीये, ही खूप महत्त्वाची टीप आहे। आता हे मिक्स करून झालंय, आता एकदा आपण हाताने पण असं जरा मिक्स करून घेऊया। हे छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता काय करायचं, यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून पालकच्या भज्याचं बॅटर तयार करून झालेलं आहे। आता काय करायचंय, स्वच्छ धुवून घेतलेली पालक अशी चिरून घ्यायची, ओबडधोबड कशी चिरून घ्या। आणि आता ही चिरून घेतलेली पालक ह्या बॅटर मध्ये घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व पालक चिरून झालेली पालकच्या बॅटर मध्ये घालायचे आहे। आता काय करायचं, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता एक एक करून हे आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे। उकळत्या तेलामध्ये अशी पानं सोडत जायची। आता थोडंसं असं खालीवर करत राहायचं, जिथे छान असे खरपूस रंगावरती असं छान तळून घ्यायचं आहे। आता पालकच्या भजीला छान रंग आलेला आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। मी प्लेटमध्ये एक टिश्यू पेपर घेतलेला आहे। तर पुन्हा असे थोडे थोडे करून पालक तेलामध्ये सोडायचे आहे। अशा प्रकारे सर्व पालकचे भजी तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले पालकचे भजी गरमागरम तयार झालेले आहेत। एकदा अशा टिप्स बरोबर जर तुम्ही केले तर नक्कीच 2 दिवस तुमचे पालक भजी असे कुरकुरीत राहणार आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आतापुरतं एवढंच, बाय बाय।